अरे आज महाशिवरात्र पण आहे. सॉरी सध्या तरी झाली बघा. परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या मराठमोळी यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हाला आज आपण गल्ल्यांमधून दिसत असेल आणि या भांडूपच्या गल्ल्या लय भारी आहेत. तसे उतार पण बघायला भेटतील आता. मस्त नाद नाही ते उतारांचा. पहिला उतार चालू. आहे का रस्ता? आहे. आज मुहूर्त काढला आहे कारण गाडी करायची सर्व्हिसिंग. 2-3 हप्त्यावर झाला सर्व्हिसिंग मागत होती. आज बोललो टाईम आहे चल तर करून येऊया आणि छोटासा एक ब्लॉग पण होऊन जाईल त्यामध्ये. बसवाले बाबा डेंजरस आहेत. कुठून कुठं आला काय. अरे आज महाशिवरात्र पण आहे. सॉरी विसरलो मी. चांगला दिवस आहे आजचा पण आपला. हा एक उतार आता चालू झाला. गाडी बंद. काय सगळे पोलीसवाले धावत आहेत काय माहित काय सीन झालाय समजत नाही. बघू. आपण एक उतार रिक्षामध्ये होती म्हणून दिसला नाही तो उतार एवढा, पण समजून जा कसा होता उतार. मजा येते म्हणजे आज सहसा खाली तर नाही भेटत रस्ता, पण आज भेटलाय बिकॉज आज महाशिवरात्र पण आहे आणि जे ऑफिसला वगैरे जातात त्यांना सुट्ट्या पण असतात आहेत. त्याच्यामुळे रस्ता पण खाली भेटलाय. बघू आता. फक्त त्या सर्व्हिसिंगवाल्याकडे गर्दी नसली पाहिजे म्हणजे काम 25. हे बघ रिक्षावाले. नाद नाही रिक्षावाल्यांचा वा. फक्त बाकी काय नाही, जपून राहायला लागतं त्यांच्यापासून. वा पहिल्यांदा मला एवढा रस्ता खाली भेटला. नाही तर भेटत तर नाही कधी. हाफ चड्डीवर कोण करतं का मोठं ब्लॉग? मला मी बघा हाफ चड्डीवर करतोय मोठं ब्लॉग. नाद आहे का? सर्विसिंग वाल्याकडे आता ट्रॅफिकच लागली इथं. अभी ये भाई अपनी गाड़ी धोने गए 60 में. गाडीची आंघोळ तरी सध्या तरी झाली बघा. ऑइल काढायचं काम चालू झालंय. ऑइल किती काळं काळं आहे बघ. नाही ऑइल. नमस्कार मंडळी, परत एकदा तुमचं स्वागत आहे. गाडी सर्व्हिसिंग तरी झाली आहे प्रॉपरमध्ये, पण जी गाडी सर्व्हिसिंग झाल्याच्यानंतर जी चालवायची मजा आहे ना ती वेगळी आहे. त्याचा नाद नाही. गाडीमध्ये जाम फॉल्ट होते. म्हणजे फॉल्ट नाही बोलू शकत, म्हणजे इश्यू होते थोडे. म्हणजे पुढचा ब्रेकची वायर गेलेली पूर्ण, त्याच्यामुळे टायर पण थोडा जाम व्हायचा. आता खूप रिलीज झाले. खूप म्हणजे खूप चालवताना पण आता पहिल्यापेक्षा तरी पॉवर झालेत. पहिले ब्रेक एकदम गांडू होते. आत्ताच्या ब्रेक आणि त्याच्या पहिल्या ब्रेकमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तुम्ही बोलत असाल पहिले ब्रेक काय करायचं, मग थांबवायचं कसं गाडी.
जास्त करून मी गाडी गेअरमध्येच थांबवायचं, मला ती सवय आहे. ब्रेकपेक्षा मी गेअर यूज करतो गाडी थांबवायला. आता पण बघितलं असेल मी गेअरमध्येच गाडी थांबवली. गेअरमध्ये एक चांगलं आहे गाडी थांबवणं, म्हणजे ब्रेकवर पूर्ण भरोसा ठेवू शकत नाही आपण. काका साईड देतं का आम्हाला? आमच्या इकडचे रस्ते रिक्षावाले बाय असेच आहेत, डायरेक्ट मध्येच. तुम्ही उतार बघितला असेल ना मगाशी, आता चढाव बघा, चढाव. चढवताना एवढं काय नाही वाटत, पण उतरताना नाही येड बघते कधी कधी. ट्रॅफिक असलं तर चढवताना कठीण आहे थोडं, आणि जर खाली पण सध्या तरी ना गाडीचं परफॉर्मन्स एक नंबर आहे. ज्या तऱ्हेने चालते. उतार दिसते का रे आपलं? चढाव, सॉरी. कसा गदगदीत आहे ना. तर पुढची ब्रेक वायर गेलेली, आपला मागचा परत शू गेलेला, रबर असतात तिथे, ब्रेक पॅडचे इथे ते गेलेले. उंदीर कसा खातो त्याप्रमाणेच गेलेले आपले मस्त. त्याचा मग ते चेंज केलं, फिल्टर एक चेंज केला. अजून काय, अजून 2-3 गोष्टी गेल्या. हां, आपला पायाखालचा ब्रेक आहे तिथली एक स्प्रिंग होती ती एक गेलेली, प्लस ऑइल चेंज केलेलं. ऑइल असं आलेलं ना काळं गट्ट, बघितलं असेल तुम्ही, एकदम काळं गट्ट आलेलं, गट्ट. चला, सर्व्हिसिंगचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया आणि भेटूया तुम्हाला परत एकदा नवीन एका व्लॉगमध्ये. परत एकदा भेटूया तुम्हाला नवीन एका व्लॉगमध्ये. असेच आमच्याशी सोडून जा. आणि धन्यवाद मंडळी, तुम्ही आपले 100 सबस्क्रायबर कंप्लीट केले त्याबद्दल खूप धन्यवाद. चलो बाय बाय. आपण नेक्स्ट व्लॉग में भेटते हो, शायद से हो, मतलब म्हणजे उद्याच होईल तो, त्याचा नाद नाही काय. ठीक आहे, चलो बाय बाय.